पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. गुरुपर्व निमित्त पंतप्रधान मोदींनी शीख समुदायाप्रती आदर व्यक्त केलाय. शीख समाजाप्रती पंतप्रधान मोदींचे समर्पण त्यांच्या अनेक निर्णयामधून दिसून येते. शीख समुदायाचे हक्क, त्यांची संस्कृती, त्यांचा आदर याबद्दल पंतप्रधान मोदींची संवेदनशीलता विलक्षण आहे. हिमाचल प्रदेशात असलेल्या बद्दी येथील पोलीस अधीक्षक इलामा अफरोज या सध्या चर्चेचा विषय बनल्यात. राज्यातील काँग्रेस सरकार त्यांच्यावर नाराज असल्याने सरकारने त्यांना सक्तीच्या दीर्घ रजेवर पाठवले. त्यामुळे अफरोज त्यांच्या आई समवेत उत्तर प्रदेशातील त्यांच्या गावी परतल्यात. अफरोज यांनी काँग्रेसचे आमदार रामकुमार चौधरी यांच्या पत्नीच्या 4 चाकीच्या संदर्भात नियमभंग केल्याने दंड ठोठावला होता. यामुळे आमदार संतप्त झाले. थर्मन षणमुगरत्नम यांनी सिंगापूरच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याने जगातील महत्त्वाच्या राजधान्यांमध्ये राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय वंशाच्या नेत्यांच्या लांबलचक यादीत ते सामील झालेत. शुक्रवारी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत षणमुगरत्नम यांना 70.4% मते मिळाली. सिंगापूरच्या जनतेने निर्णायक फरकाने थर्मन षणमुगरत्नम यांना त्यांचा पुढचा अध्यक्ष म्हणून निवडलंय असं म्हणत पंतप्रधान ली हिसेन लुंग यांनी शनिवारी थर्मन यांचं अभिनंदन केलंय. शेख हसीना सत्तेतून गेल्यानंतर बांगलादेशमध्ये जातीय तणाव सातत्याने वाढत चाललाय. मूलतत्ववाद्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे आणि विशेषतः हिंदूंचे जगणं कठीण केलंय. चितगाव स्थित इस्लामिक संघटना हेफाजत ए इस्लामने इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना किंवा इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. बांगलादेशी मुस्लिमांनी मोहम्मद युनूस यांना इस्कॉनवर बंदी घालण्याचा अल्टिमेट दिलाय. अन्यथा ते इस्कॉनच्या भक्तांना पकडून त्यांची निर्घृण हत्या करून लागतील असा इशारा इस्लामी गटाने मोहम्मद युनूस सरकारला दिलाय. गाझामध्ये हमास आणि लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह विरोधात इस्रायल मोठी कारवाई करतोय. त्याचवेळी इस्रायलवर हल्ला करणाऱ्या इराणलाही धडा शिकवलाय. आता इस्रायलने आणखी एका मुस्लिम राष्ट्राविरोधात मोर्चा उघडलाय. इस्रायलच्या हवाई दलाने इराण आणि त्याच्या प्रॉक्सी संघटनांचा गड बनलेल्या सिरियावर भीषण हल्ले सुरू केलेत. इस्रायल त्याला इराणी ऑक्टोपस म्हणतो. इस्रायलने सिरियावरील हल्ले वाढवलेत. सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सिरियाची राजधानी दमिश्कवर हल्ले वाढवलेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 18 जून 2023 या दिवशी ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला. त्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील सध्याचे राजनैतिक संकट मोठ्या प्रमाणात वाढलंय. अमेरिकेच्या गुप्तचर खात्याच्या माहितीच्या आधारे कथितपणे या हत्येचा सूत्रधार भारत असल्याचा ट्रुडो यांचा दावा भारताकडून त्वरित फेटाळण्यात आलाय. भारतीय अंतराळ संस्था इस्रोने ज्येष्ठ उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीची हातमिळवणी केली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खास मित्र असलेल्या मस्कची कंपनी स्पेस एक्स पुढील आठवड्याच्या सुरुवातीला फाल्कन लॉन्च करणार आहे. भारताचा सर्वात आधुनिक दळणवळण उपग्रह अंतराळात नेण्यासाठी 9 रॉकेट वापरण्यात येणार आहेत. रशियाने शुक्रवारी ऑस्ट्रियाला सांगितले की ते शनिवारी युक्रेनमधून गॅस वितरण स्थगित करेल. त्यानंतर युरोपातील सर्व देशांमध्ये खळबळ उडाली. हा एक विकास आहे जो युरोपला मॉस्कोच्या शेवटच्या वायूच्या प्रवाहाच्या निकटवर्ती समाप्तीचा संकेत देतोय. रेणुका कन्सल्टंट्स मुंबईच्या तांत्रिक संचालिका डॉक्टर योगिनी देशपांडे यांनी वाढवण बंदर प्रकल्प आणि त्यांच्या बदलत्या संभाव्यतेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रगत खोल जल बंदरांपैकी एक फडणवीस शिंदे सरकारच्या नेतृत्वाखालील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सागरी व्यापार, दळणवळण आणि प्रादेशिक आर्थिक विकासात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये प्रदूषण इतकं वाढलंय की रेकॉर्ड मोडलं गेलंय. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये पाकिस्तानातील शहरांचा समावेश आहे. शाळा बंद झाल्या आणि घरून काम सुरू झालं. यासाठी पाकिस्तानने भारताला दोष दिलाय. पण प्रत्यक्षात पाकिस्तानमुळे जम्मू काश्मीरमधील जनतेला श्वास घेणंही कठीण झालंय. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा पार्श्वभूमीवर आता रशियाने आपला मोर्चा ब्रिटनकडे वळवलाय. या बाबतीत दावा स्वतः ब्रिटनने केलाय. ब्रिटनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दावा केला की रशियाचे लढाऊ आणि बॉम्बवर्षक विमाने त्यांच्या हवाई सीमेजवळ दिसलं. यानंतर ब्रिटनने देखील रशियाला चोख उत्तर देण्यासाठी रॉयल एअर फोर्सची 2 टायफून विमानं तैनात केली. रॉयल एअर फोर्सने रशियन विमानांचा पाठलाग केला. यावेळी इंग्लिश चॅनेलमध्ये रशियन नौदलांची युद्धनौका तैनात असल्याचं पुढे आलं. या युद्धनौकांवर नजर ठेवण्यासाठी ब्रिटनने देखील युद्धनौका तैनात केल्यात. त्यामुळे आता दोन्ही देशात तणाव निर्माण झालाय. दूरसंचार क्षेत्रातील सरकारी कंपनी BSNLने भारतात
सॅटेलाइट टू डिव्हाइस सेवा सुरू केली आहे. ही सेवा सुरू करणारी BSNL ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. या सेवेच्या मदतीने तुम्ही नेटवर्क नसतानाही टेलिकॉम सर्व्हिस वापरू शकाल. यासाठी BSNLने अमेरिकन सॅटेलाइट कम्युनिकेशन कंपनी वायसॅट सोबत पार्टनरशिप केली आहे. कंपनीने इंडियन मोबाईल काँग्रेस 2024 मध्ये आपली सॅटेलाइट बेस्ड टू वे मेसेजिंग सर्व्हिस यशस्वीरित्या प्रदर्शित केली आहे. IPL मेगा लिलावासाठी जगभरातील 1574 खेळाडूंची नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 1000 नावं बाद झाली आहेत आणि 574 खेळाडूंसाठी बोली लागणार आहे. यापैकी 204 खेळाडूंना फ्रँचायझींकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. BCCI सचिव जय शहा यांनी 574 खेळाडूंची नावं लिलावात असल्याचं जाहीर केलंय आणि या खेळाडूंचा फैसला सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 24 आणि 25 नोव्हेंबरला होणार आहे. मात्र 574 खेळाडूंपैकी 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडू आहेत. जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम T20 सामन्यात संजू सॅमसन याने शतकी खेळीसह साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. संजूला T20 क्रिकेटमध्ये सलग 2 शतकानंतर या मालिकेतील गेल्या 2 सामन्यांमध्ये खातंही उघडता आलं नव्हतं. मात्र त्याने आता या सामन्यात पुन्हा एकदा शतक ठोकले. संजूच्या T20 कारकिर्दीतील हे एकूण 3रं शतक ठरलंय. संजूने या 3ऱ्या शतकासह वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. संजू एकाच वर्षात सर्वाधिक 3 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरलाय. 12th फेल फेम अभिनेता विक्रांत मेस्सीचा नुकताच द साबरमती रिपोर्ट हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. 15 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. द साबरमती रिपोर्ट हा 2002 मध्ये गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनांवर आधारित सिनेमा आहे. या सिनेमाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली. या सिनेमाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये, त्यामुळे सिनेमाचे प्रमोशन करण्यावर टीम भर देताना दिसतेय.